नमस्कार भावांनो. आपल्या भावाचं यूट्यूब चॅनल नवीन आहे, त्याला ढीग प्रेम द्या, सबस्क्राईब करा, ढीग कमेंट करा. तर आज आपण एकदम खतरनाक नवरात्री उत्सवचा बॅनर तुम्हाला घेऊन येत आहोत. तुम्हाला मी याचे फ्री मटेरियल आणि फ्री PhD दोन्ही प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुम्ही मोबाईलवर सुद्धा तसेच PCवर सुद्धा हे एडिटिंग करू शकता. तर ठीक आहे, आपण चालू करू. तर सुरुवातीला मी आलो होम पेजवर फोटोशॉपच्या. यावर क्लिक करताच फाईल आणि ओपन वैभव पातोडे GFX यामध्ये मी तुम्हाला PhD दिलेली आहे. तुम्ही यावर क्लिक करून ओके. ही PhD मी तुम्हाला आज प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, आपण तुम्हाला सर्व समजण्यासाठी मी आधी सर्व अनविजिबल करतो. ओके, आता हे अनविजिबल केलेले आहे मी. आणि सर्वात मेन म्हणजे आपली साईज. तर तुम्हाला मी साईज किती घेतलं तेही सांगतो. इमेज साईज इंचेस 12x12 12x12चा स्क्वेअर आणि रिझोल्यूशन ठेवले 72, जेणेकरून तुमची जी इमेज होईल ती जरा कमी MBची होईल आणि क्लिअर होईल. तर ठीक आहे, सुरुवातीला आपण एक बॅकग्राऊंड घेऊ. तर मी तुम्हाला हे बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केलेलं आहे. हे बड्डेचं बॅकग्राऊंड होतं, त्याच्यामध्ये मी थोडासा व्हेरिएशन आणि ब्लर इफेक्ट मारून तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर केलं आहे मी व्हायब्रन्स, सॅच्युरेशन वाढवलं, व्हायब्रन्स वाढवला. ते कसं वाढवलं ते तुम्हाला लगेच सांगतो. ॲडमध्ये जाऊन इथं इफेक्टवर जाऊ आणि व्हायब्रन्स हे ऑप्शन चूज करू. व्हायब्रन्स फुल करायचं आहे आपल्याला. तुम्ही सॅच्युरेशन तुमच्या इमेजनुसार करू शकता. आपल्याला सॅच्युरेशनची काही गरज नाही, त्यामुळं आपण हाय तेवढं ठेवून देऊ. ओके, डन. हे व्हायब्रन्सचं फक्त आपल्याला फोटोला इफेक्ट द्यायचं, त्यामुळे आपण फोटोच्या वरतीच व्हायब्रन्स ठेवायचं. ठीक आहे, त्याच्या नेक्स्ट आहे आपल्याला इक्लिप्स. मी इथे एक इक्लिप्स घेतलेला आहे गोल राऊंडमध्ये. आणि तो कसा घ्यायचा तर सोपं आहे. शेपमध्ये जाऊन इक्लिप्स हा चूज करायचा आणि आपल्याला पाहिजे तसं आपण ड्रॉ करू शकतो. फक्त ह्याची कॅपॅसिटी जवळपास 40 ते 50% ठेवू. ठीक आहे, आपण 50% ठेवू. ओकेमध्ये मी असा ड्रॉ करून इथे फक्त प्लेस केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला ही मी प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर यूज केलेलं आहे मी तर व्हाईट फॉगसाठी ब्रश चूज करू. आपण राईट क्लिक करू आणि कुठलाही ब्रश त्यावर क्लिक करू. ठीक आहे, आणि आपल्या मर्जीनुसार जिथं आपल्याला व्हाईट पाहिजे त्यावर नुसतं ड्रॅग अँड ड्रॉप क्लिक करून आपण त्याला पूर्णपणे व्हाईट करून घेऊ. ठीक आहे, देन त्याच्यानंतर मी घेतलेली इमेज महालक्ष्मीची, देवीची इमेज मी घेतलेली आहे. इथं खतरनाक इमेज क्वालिटी आहे. आणि त्याच्यानंतर आहे टेक्स्ट. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला टेक्स्ट. नवरात्र मी एक टेक्स्ट घेतला, त्याला मी एक टेक्स्चर दिला आहे, तुम्हाला दाखवतो. हा टेक्स्चर मी दिलेला आहे. हाही तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. कंट्रोल आणि अल्ट दाबून या दोघांच्या मध्ये याला तुम्ही क्लिपिंग करू शकता. आणि एक रेक्टँगल घेतलेला आहे, त्याला कंट्रोल आणि अल्ट दाबून या दोघांच्या मध्ये क्लिपिंग केल्याने हे 2 पार्टिशनमध्ये इमेज तुमची तयार होईल, जेणेकरून इमेज अजून ॲक्युरेट आणि सुंदर दिसेल. ठीक आहे, ओके. अजून सेम उत्सव घेतलेला आहे इमेज, टेक्स्ट. त्याच्यानंतर त्याच्यावरती टेक्स्चर टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती ब्लॅक रेक्टँगल, जेणेकरून इमेज एकदम खतरनाक होऊन जाईल. नंतर खाली इमेज टाकले, निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा. ओके. अजून वर गेलेलं आहे तर त्याच्यावरती हा एक टेक्स्ट टाकला, अंबा माया दुर्गा गौरी आदिशक्ती तुझ सरस्वती सकल मंगल माझ्याच घटी विश्वाची स्वामिनी जगत जननी. एक नंबर टेक्स्ट आपण इथं वरती प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर हे डेट वेक्टरचं जो डेट टाकणार आहे त्याच्या मागं आपल्याला जो वेक्टर लागणार आहे तो एक मी तिथे इक्लिप्स आणि हे राऊंड टाकून ते तयार केलेलं आहे. त्याच्यावरती आपण डेट टाकू 15 ऑक्टोबर, किंवा कधी डेट असेल ते तुम्ही डेट टाकू शकता.
ठीक आहे, सध्याचं मी 15 ऑक्टोबर टाकलेली आहे, ते प्लेस केलेले. ओके, जवळपास खतरनाकरित्या बॅनर आपला तयार झालेला आहे. तर एक रेक्टँगल टून खाली हे फक्त आपल्याला शुभेच्छुकसाठी किंवा एखाद्या निमंत्रकसाठी आपण तिथं ते टेक्स्चर वेक्टर आपण तयार केलेले त्याच्यावर टाकू, शुभेच्छुक सर्व मित्र परिवार. आता हा जो MTPS आहे तिथं आपण कुणाचाही इमेज टाकू शकतो, ज्याचं शुभेच्छुकचा तुम्ही स्वतःचा इमेज टाकू शकता किंवा क्लायंटचं तुम्ही इमेज टाकू शकता आणि त्यांचं नाव सर्व मित्रपरिवारच्या ऐवजी त्यांचं नाव, एक्झाम्पल वैभव पातोडे व मित्रपरिवार असंही टाकू शकता. एकदम खतरनाकरीत्या हा बॅनर तयार झालेला आहे, पूर्णपणे एडिटेबल आहे. तुम्ही टेक्स्टवर जाऊन कंट्रोल आहे, तुमच्याकडे जो टेक्स्ट आहे तोही तुम्ही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल मी आता एक फॉन्ट घेतो, माझ्याकडे भरपूर फॉन्ट आहेत तसे, तर ठीक आहे, मी 15 बोल्ट हा फॉन्ट घेतो आहे. एकदम खतरनाक, ह्यापेक्षा हा फॉन्ट खूप अजून जोरात दिसतोय. ठीक आहे, इन्फिनिटी 15 बोल्ट. ओके, हा फॉन्टसुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओत बघू शकता. 15 बोल्ट इन्फिनिटी 15 बोल्ट फॉन्टचं नाव आहे, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोडही करू शकता. आणि ह्या व्हिडिओचा पासवर्ड 2 स्टेपमध्ये मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तुम्ही ते डाउनलोड करून इमेजची PSD व मटेरियल फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. खतरनाक झालेला आहे आपला बॅनर. आता आम्हाला फक्त कमेंट करून सांगा तुम्हाला ह्याच्या नेक्स्टमध्ये कोणता बॅनर पाहिजे किंवा तुम्हाला कुठली PSD पाहिजेत किंवा कुठलं तुम्हाला फॉन्ट पाहिजेत, मला फक्त कमेंट करून सांगा, मी तुमच्यासारखे प्रोव्हाइड करून देईन. धन्यवाद. भावाच्या व्हिडिओला सपोर्ट करा.